त्यांच्यावर वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप देखील आहेत ते झालेले पाहायला मिळतात. दुर्दैवी आहे की कुठचाही आरोप सिद्ध न होता कुठच्याही प्रकारचा आरोप वरती कुठचेही पुरावे न देता लोक केवळ मीडिया ट्रायल करतात किंवा अशा प्रकारचे आरोप करून बदनामी करायला बघतात. आपण बघितलं असेल की इलेक्शन कमिशन आणि कोर्टाने दोघांनी स्पष्टपणे सांगितलं या आरोपांमध्ये कुठचंही तथ्य नव्हतं. इलेक्शन कमिशननी स्पष्टपणे सांगितलं विधानसभा अध्यक्षांचा ह्याच्यात कुठचाही रोल दिसून येत नाही आणि कोर्टाने पण सांगितलं की रिटर्निंग ऑफिसरनी केलेली कारवाई ही कायद्याप्रमाणे होती आणि याच्यात कुठचंही अयोग्य घटना घडली नव्हती. पर विशेष करून जर बघायचं असेल तर यावेळेस भावनिक राजकारण आहे ते झालेलं दिसून येतं. यावेळेस राजकारण कोणत्या मुद्द्यावर आहे? विकासाच्या मुद्द्यावर, चेहऱ्याच्या मुद्द्यावर का भावनिकतेवर? नाही, हे मला वाटतं आम्ही मुंबईकरांकडे मुंबईच्या विकासाचा मुंबईच्या प्रगतीचा विषय घेऊन गेलेलो आहेत. ज्या लोकांकडे कुठचाच विषय नाही आहे, ज्यांनी कुठचंही विकास काम केलं नाही आहे, ज्यांच्याकडे जनतेत जाऊन सांगण्यासारखं काहीच नाही आहे, ते इतर प्रकारचा प्रचार करतात. राहुल कुलाब्यामध्ये पैशाचा वापर मोठ्या प्रमाणात या निवडणुकीत झालेला आहे, परंतु मराठी माणूस जो आहे तो जागा मी आपल्याला आत्ताच सांगितलं कुठच्याही प्रकारचा मुद्दा नसल्यामुळे फेक नॅरेटिव्ह करायचा प्रयत्न सातत्याने यांच्याकडनं होतोय. मुंबईकर काय त्याला बळी पडणार नाहीत. मुंबईकर यंदा मोठ्या प्रमाणात मतदान करून भारतीय जनता पक्षाचा महापौर हा विराजमान करतील. मुंबईमध्ये कुलाबा आणि तुमच्या एकूणच कुटुंबियांना उमेदवारी दिली यावरनं आक्षेप नोंदवण्यात आले आणि आता अपक्ष उमेदवाराला पाठबळ देण्यासाठी सगळ्यांनी कंबर कसल्याचं पाहायला मिळतं. कोणीही कितीही कंबर कसू दे, कंबर लचकेल काही इतर दुसरं होणार नाही. एवढंच तुम्हाला सांगतोय की कुलाब्यात मकरंद नार्वेकर असतील, हर्षिता नार्वेकर असतील, हे 2017 पासून नगरसेवक आहेत. 2012 पासून मकरंद नार्वेकर नगरसेवक आहेत आणि त्यामुळे त्यांनी केलेलं कार्य, त्यांनी केलेलं जे काम आहे त्याच्या आधारावरती त्यांना उमेदवारी दिली गेलेली. ते खरं तर पक्षात माझ्या आधी आलेले आहेत, माझ्या आधी ते लोकप्रतिनिधी झालेले आहेत. केवळ माझ्याशी त्यांचं नातं आहे म्हणून त्यांना डावलण्यात काय कारण नव्हतं आणि म्हणूनच पक्षाने त्यांची योग्यता बघून त्यांना उमेदवारी दिलेली आहे. संजय राऊत असं म्हणतात की ठाकरेंची हवा आहे ती मुंबईत दिसून येईल आता. हवा बहुतेक फक्त संजय राऊतांच्या घरात पसरत असेल, इकडे तर कुठची हवा दिसत नाही. हे जर 5 वर्षापूर्वी फिरले असते, 5 वर्ष सतत फिरले असते तर जास्त बरं झालं असतं. निवडणूक आली की फिरणं ही त्यांची स्टिरियोटाईप स्टाईल राहिलेली आहे. राज ठाकरेंच्या भाषणानं अंडरकरंट बदलले अशी एक चर्चा होते. ते भाषण निर्णायक ठरेल असं वाटतं. मतामध्ये त्याचं परिवर्तन होईल. मी आपल्याला सांगितलं मुंबईकरांना भाषणाची आता गरज नाही आहे. मुंबईकरांना प्रगती, विकास आणि मुंबईचा सर्वांगीण विकास याकडेच त्यांचं लक्ष आहे. जो पक्ष जी युती मुंबईला कोस्टल रोड देईल, मुंबईला ट्रान्स हार्बर लिंक देईल, मुंबईला मेट्रो नेटवर्क देईल, मुंबईकरांना चांगले कॉन्क्रिटाइज रस्ते देतील, तशा पक्षाच्या पाठी आणि तशा युतीच्या पाठी मुंबईकर राहतील. दुबार मतदान हे व्हायला कामा नव्हे, हे मुळीच व्हायला नाही पाहिजे आणि म्हणून दुबार मतदानासंदर्भात मला वाटतं सगळ्यांचीच इच्छा आहे की हे जास्तीत जास्त रोखलं जावं. अशा पद्धतीचं आरोप केले जाते, अशा पद्धतीच्या सूचना मनसेकडनं, ठाकरेंकडनं दिल्या जातात. हे ठोकशाही आणि हिंसाचार हे काय आपल्या संस्कृतीत आणि आपल्या संविधानाने दिलेल्या तरतुदींच्या विरुद्ध असल्यामुळे अशा प्रवृत्तीला मी काय प्रोत्साहन देणार नाही. दुबार मतदान रोखलं पाहिजे आणि ते कायदेशीररित्या रोखलं पाहिजे. जसं मुंबादेवी माता ही आपली सगळ्यांचीच ग्रामदेवता आहे मुंबईकरांची, परंतु निवडणुका आल्या की केवळ मातेची आठवण येणं हे जास्त त्याला माहिती आहे. हिंसाचार किंवा हा लोकशाहीत कधीच पटणारा विषय नाही आहे. दुबार मतदान हे थांबवायलाच पाहिजे आणि ते कायदेशीररित्या थांबवणं आवश्यक आहे. मारा चोपा आता मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे की लोकशाहीत ज्याचा विश्वास आहे तो हिंसाचारावरती विश्वास ठेवणार नाही आणि त्यामुळे
कायदा सुव्यवस्था जो तोडेल त्याच्यावरती योग्य कारवाई केली जाईल. सातत्याने भाजप ज्या फेक नॅरेटिव्हचा उल्लेख करते तो फेक नॅरेटिव्ह पसरला जातो. फेक देखील आरोप झालेले. आता क्लीन चिट तुम्हाला मिळाल्याची माहिती काल उघड झाली. फेक दुर्दैव हेच आहे की निवडणूक होईस तोपर्यंत फेक नॅरेटिव्ह चालवला जातो आणि आपण बघितलं असेल की हायकोर्टाने जी याचिका दाखल झालेली ती फेटाळलेली आहे आणि स्पष्ट लिहिलेलं आहे की आरओनी केलेली कारवाई, रिटर्निंग ऑफिसरनी केलेली कारवाई अगदी बरोबर होती. त्याचबरोबर इलेक्शन कमिशननी पण हेच सांगितलेलं आहे की अध्यक्षांनी कुठच्याही प्रकारचा हस्तक्षेप केलेला नाही आहे आणि जे पुरावे तपासले गेले आहेत त्याच्यात कुठेच आढळून येत नाही की अध्यक्षांचा कुठच्याही प्रकारचा हस्तक्षेप किंवा कुठच्याही प्रकारची धमकी देण्याचं प्रकरण किंवा कुठच्याही प्रकारचं आचारसंहितेचं उल्लंघन होईल असं कृत्य अध्यक्षांकडनं झालेलं नाही आहे.